काल शेवटचा दिवस होता मिठी नदीच्या निविदेसाठी आणि ते निविदा संपली आणि कोणी कॉन्ट्रॅक्टर आला नाही. त्यामुळे आज मी स्थायी समितीमध्ये हरकतीचे मुद्दा मांडलेला आहे आणि त्या मुद्द्यामध्ये मी विचारले होतो की प्रशासनच्या पुढच्या स्टेप काय असेल, पुढचे प्रशासन काय करत आहे आणि ते कशाला नाही येतात. ते कॉन्ट्रॅक्टर जे आजच्या 3-4 वर्षापूर्वी ते धावत होते की मला टेंडर पाहिजे, बिलो जाऊन मायनस जाऊन काम घेतात होते आणि ते येत काय नाही. कारण असं झालं की महानगरपालिकामध्ये जे 2005च्या नंतर मिठी नदीच्या रुंदणीकरण आणि त्यांचे वॉलच्या बांधण्यासाठी आणि अनेक काम होते, त्याचे खोलीकरण आणि त्याचं शील्ड काढण्यासाठी जे टेंडर होते त्या टेंडरमध्ये सगळ्यांनी हात धुलेले आहे. हे मिठी नदी स्वतः तर मिठी नदी नाही आहे, पण जे लोक ह्यामध्ये आलेले कॉन्ट्रॅक्टर म्हणून किंवा अधिकारी म्हणून त्यांनी खूप मजे केलेले. आणि त्याच्यानंतर जर महानगरपालिका थोडी टाईट झाली त्यानंतर त्यांना समजून गेला की बाबा आता आमची दाल गलणार नाही, त्यामुळे ते सगळे पळाले. आपल्याकडे एवढे कॉन्ट्रॅक्टर आहे, ते खूप चांगला कॉन्ट्रॅक्ट घेत आहे. मी आयुक्तांना त्यावेळी विचारलं होतं याच्यापूर्वी स्टँडिंग कमिटीच्या मीटिंगमध्ये की बाबा तुमच्याकडे ते सगळे कॉन्ट्रॅक्टर आहे आणि तुम्ही या 3 वर्षामध्ये 4 लाख कोटीचे टेंडर दिलेले आहे. त्या सगळ्यांना सांगा या बसा, जर तुम्हाला फायदा होत नसेल तुम्ही काम करा. महानगरपालिकाचे हे जे कष्टाचा वेळ आहे त्यामध्ये तुम्ही सहभाग व्हा. लेकिन कोणी आलेलं नाही आणि शेवटीचा दिवस गेलेला. त्यामध्ये आज मोठा मुद्दा उचलून मी विचारलो होतो प्रशासनाला की पुढचा तुमचा स्टेप काय असेल, तुम्ही काय करणार याच्यानंतर. जर कोणी कॉन्ट्रॅक्टर नाही येणार तर तुम्ही काय स्वतः तुम्ही साफसफाईचं काम हातात घेणार काय, तुमचं काय स्टेप आहे, मत आहे, तुम्ही सांगा. तर आयुक्तांनी पुढच्या सभामध्ये सगळ्या काय त्यांची निविदा आहे ते मांडणार असं त्यांनी जानकारी दिलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.